हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर शहराच्या महत्त्वाच्या 2 उड्डाणपुलासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली असून या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या राज्य शासन व केंद्र शासनाच्या सर्व जागा विनामूल्य ताब्यात घेण्यात येणार असून 1.5 ते 2 महिन्यात प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर निघेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. उड्डाणपुलातील सर्व अडथळे दूर होऊन कॅबिनेटमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या जागा विनामूल्य घेण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. उड्डाणपुलासंदर्भात जयकुमार गोरे यांनी काय माहिती दिली पहा. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत सोलापूर शहराचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न उड्डाणपुलाच्या संदर्भात आज बैठक झाली. उड्डाणपुलाच्या संदर्भात गेल्या काही वर्षामध्ये 3-4 वेळा निविदा झाल्या, परंतु जागेचे प्रश्न सुटले नव्हते. यासाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय देवेंद्र कोटेजींच्या विनंतीवरून बैठक केली आणि या बैठकीमध्ये जमिनीच्या संदर्भात असलेले सगळे इश्यू आज संपलेले आहेत जवळजवळ. त्यामध्ये शासनाची जमीन मोफत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत. पोस्टाची जागा होती त्याही संदर्भात पोस्ट खात्याचे सगळे अधिकारी होते, त्याही संदर्भात चर्चा झालेली आहे. रेल्वे खात्याच्या जागेसंदर्भातही चर्चा झाली आणि त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते विभागीय पातळीवर देण्याचा निर्णय आणि मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी उड्डाणपुलाच्या संदर्भात जे निर्णय घेणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय आता झालेले आहेत आणि उड्डाणपूल होण्यातला सगळे अडथळे आता संपलेले आहेत. सन्माननीय देवेंद्र कोटेजींनी या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आज सगळे डिपार्टमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, राज्याचे असतील, सगळ्यांना एकत्र घेऊन आज बैठकीत निर्णय घेण्याचा निर्णय झाला. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात सगळ्या जागेला विनामूल्य देण्याच्या संदर्भातला मंत्रिमंडळ निर्णय घेईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात म्हणजे येणाऱ्या 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्याची प्रत्यक्षात वर्क ऑर्डर आता देता येईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या निमित्तानं सोलापूर शहरवासियांना या आनंदाची बातमी देताना मला मनापासून आनंद होतो, कारण सोलापूरचा उड्डाणपूल हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.